सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे चटणी. तर मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आणि चटणीसाठी घेतलेल्या आहे 7-8 मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता आणि 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. तर मिरचीला मी असं छान कट करून घेत आहे. मिरचीला कमसे कम 2-3 कट करून घेत आहे की जे चांगल्या तऱ्हेनं मिक्सरमध्ये ब्लेंड होणार. तर चवीला थोडंसं छान टाकलेलं आहे कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर शिवाय तर प्रत्येक चटणी झाली की भाजी झाली अधुरीच आहे. आणि टोमॅटो घेतलेला आहे, तर टोमॅटोचे सुद्धा असे आपल्याला 4 कट करून घ्यायचे आहे. तर मी टोमॅटोचे अशी देठ काढून घेते, कारण की असं म्हटलं जाते की टोमॅटोचे जे देठ आहे त्याच्यामध्ये आपल्या पोटासाठी ॲसिडिटीला खूप हानिकारक असते, असं मी ऐकलेलं आहे आणि वाचलेलं पण आहे. तर मी नेहमी असं अगोदर टाकायची, पण आता वगैरे टाकत नाही. कमसे कम 3 वर्ष झाले मी असं डेट वगैरे काढून घेते, कारण की मला पण ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. आता कोथिंबीर धुवून टाकणार आहे आणि कोथिंबीरशिवाय तुम्हाला माहीत आहे चटणी असो की भाजी असो की त्याला चव काहीच नाही. तर माझ्याकडे थोडाच कोथिंबीर होता, मग मी जेवढं होतं तेवढंच टाकलेलं होतं. मला थोडं जास्त पाहिजेल होतं, पण आता टायमावर मार्केटला जाईल कोण, आणील कोण, तर मी जेवढं होतं मी त्याच्यामध्येच ॲडजस्ट केलं आणि खरंच खूप छान झाली होती पण चवीला. तर हे चटणी मला एका जणाने सांगितली, तर मला तशीच करून बघायची होती. मी अगोदर पहिले विचारलं आणि मग तेव्हाच केलं आणि खरंच खूप छान आणि टेस्टी झालेली होती. तुम्ही जर भाजी पण नसेल ना, तरी पण पोळीसोबत असं लावून खाऊ शकता. तर संध्याकाळच्या टायमाला पण हे असंच, कारण की मला भूक लागलेली होती, तर चटणी आणि पोळी खाल्लेली होती आणि हे थोडी घेतलेली आहे जिरं. तर थोडं आपल्या जेवढं पाहिजे तेवढं, तुम्हाला जास्त पाहिजे तुम्ही जास्त टाकू शकता, पण मला जेवढं चटणीला पाहिजे मी तेवढंच टाकलेलं आहे. आणि हे थोडंसं मीठ घेतलेलं आहे. तर मीठ आपल्या स्वादानुसार, कोणी जास्त खातात कोणी कमी खातात, तर मी मिडियम खाते. मी कमी पण नाही आणि जास्त पण नाही, कारण की शरीराला हेल्थला पण आपल्या मीठ खूप जास्त काही म्हणजे ठीक नाही आहे. आणि कमी जर असलं ना, तर माझं पोट काही भरत नाही. तर मग मी जेवढं असेल, जेवढं मला पाहिजे मी तेवढंच मीठ कधी नेहमी असं वापरत असते. तर आता हे एवढं सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला पूर्ण याला पिसून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण ब्लेंड करायचं आहे. आणि खरंच खूप छान झाली होती. तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही खायला चटणी तुम्हाला कशी वाटली. तर फायनली असं मी याला पूर्ण ब्लेंड करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर एखादी काही नवीन टाईपची जर चटणी असेल ना, तर मला नक्की कमेंटमध्ये पाठवा. मी नक्की सर्वांना करून दाखवणार. आणि हे बघा फायनली असं झालं आहे. तर फायनली मी बनवली आणि असं तिखट, जसं मी झाकण खोललं ना तसं तिखट याचा मला भपका आला आणि मी परत झाकण लावून ठेवलं त्याला. तर आता फायनली याच्यामध्ये जे दाडेल तेल होतं ते मी याच्यामध्येच काढून ठेवलेलं होतं, ह्या खपामध्येच. आणि आता याला छान पूर्ण एकत्र करून घेत आहे, कारण की मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं आहे, तर मीठ वरून आपण टाकू शकतो की, पण मी याच्यामध्येच ॲड केलेलं होतं. आणि आता हा घेतला आहे डब्बा, कारण की मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ठेवू नाही शकत जास्त वेळ, तर आपल्याला दुसरं उपयोगी पडते, म्हणून मी तेव्हाच्या तेव्हाच एका दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्याला. आणि खरंच खूप सुंदर आणि छान आणि अप्रतिम झालेली होती ही चटणी. तर हे कमसे कम आपण 2-3 दिवस, बस मी जास्त दिवस नाही, फक्त 2-3 दिवसाचीच बनवून ठेवलेली आहे आणि मी याला फ्रीजमध्ये स्टोअर करते. तर फायनली हे बघा चटणी. तर आता मी छान मस्त जेवणासोबत आता हे खाणार आहे. तर अगोदर म्हटलं पहिले मी तुम्हाला दाखवून देते याची टेस्ट कशी आहे, कारण की मला बघायचं होतं की हे चटणी खायला कशी झाली. तर मला आतुरपणा एवढी होती ना, की मी केव्हा बनवते आणि केव्हा खाऊन बघते. तर खरंच मी पहिले पोळीचा एक तुकडा घेतला आणि खाल्ला. तर खरंच खूप सुंदर आणि खूप टेस्टी झालेली होती. मला तर ही खरंच खूप आवडली होती. आणि आता तुम्ही करून बघा आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगाल पण. आणि मला असं वाटेल की खरंच तुम्हाला आवडेल पण. माझा जेवणाचा टाईम झालेला होता. तर म्हटलं चला आता मी छान ताट बनवते आणि छान लोणचं, मोडची भाजी बनवलेली आहे. तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी कडधान्य एवढ्यामध्ये सध्या भाजी वगैरे काही बनवलेली नाही आहे. तर दुसऱ्या दिवशी असं छान मस्त मी भांडे वगैरे घासण्यासाठी काढले, कारण की खूप धूळ बसलेला होता. आणि भांडे काढल्यानंतर पहिले म्हटलं ऑइलिंग करून घेते केसाला आणि असं छान क्लचर वगैरे वर लावून घेतलं, कारण की गरमी असल्यामुळे मी केस खोले पण ठेवू शकत नाही. गरमी असो थंडी असो, मी क्लचर अगदी वरच लावून ठेवते. आणि फायनली माझे पूर्ण भांडे पूर्ण क्लीन झाले.
आता मी टाकणार आहे उन्हामध्ये सुकवायला, कारण की सावलीमध्ये सुकवायला मी आता याला सुकवायला घेणार आहे उन्हामध्ये. हा पूर्ण माझा फोर्च आहे. तर मी इथे छान अशी टाकली चादर आणि हे उन्हामध्ये मी असे डब्बे सुकवायला ठेवलेले आहे. कम से कम अर्ध्या पाऊण तासामध्येच माझे पूर्ण डब्बे पूर्ण वाळून गेलेले होते, कारण की ऊनच एवढी प्रचंड होती ना. तर याला स्टीलचे जर डब्बे राहिले ना, तर आपल्याला धुवून पुसून ठेवावं लागते. पण प्लास्टिकच्या डब्याला आपलं तसं काही राहत नाही. आपण धुतले आणि उन्हामध्ये सुकवले ना, तेवढंच भरपूर असते. तर मला आता किराणा वगैरे भरायचा होता. किराणा घरी आणायचा होता. आज किराणा घरी आणणार आहे. तर म्हटलं अगोदर पहिले क्लीन करून घेते. मग त्याच्यामध्ये बाकीचं कडधान्य वगैरे भरते. बाकीचा किराणा वगैरे भरते. कारण की खराब डब्यामध्ये आपण असं जर भरलं अजून ते महिनाभर त्याच्यामध्येच पूर्ण आपला किराणा राहतो आणि पूर्ण मग त्या म्हणजे म्हणजे पुसण्यापेक्षा आपल्याला धुतलेले बरं, मला असं वाटते. तर त्यानंतर मी असा छान फोडणीचा भात घेतलेला आहे करायला. तर रात्री थोडा जास्त भात होता आणि खाण्यामध्ये पण आलेला नव्हता आणि मला खूप आवडते फोडणीचा भात. तर माझ्याकडे कोथिंबीर संपलेली होती, तर बाकी काहीच नाही. त्याच्यामध्ये आहे फक्त कांदा, मिरची आणि असं पूर्ण ओटा वगैरे पूर्ण क्लीन करून घेतला. मी भात होतपर्यंत बारीक फ्लेमवर गॅस ठेवली आणि होतपर्यंत मी पूर्ण ओटा जे काही छोटे-मोठे जे भांडे वगैरे होते, ते पूर्ण क्लीन करून घेतले, म्हणजे त्यानंतर मला पसारा नको. आणि आता फायनली मी नाश्ता करणार आहे, कारण की मला 8 आणि 9च्या दरम्यान मला नाश्ता करायला पाहिजे. काहीही असो, भाजी-पोळी का नसेल, माझं असं काही नाही आहे की मला नाश्ताच पाहिजे, हेल्दी नाश्ताच पाहिजे. हां, हेल्दी म्हणजे भाजी-पोळी वगैरे. पण असं काही हे नाही आहे माझं डाएटचं वगैरे, की मी जसं काकडी हे ते वगैरे काय घेते असं काहीच नाही आहे. भाजी-पोळी असं जे घरी अवेलेबल असेल ते. मग त्यानंतर म्हटलं थोडं चला हाताला बघा खूप टॅनिंग आलेली होती. कारण की फोर्चमध्ये माझ्या ना पूर्ण ऊन येते आणि त्यामुळे मला 10 वेळा बाहेर निघावं लागते. त्यामुळे अशी टॅनिंग आलेली होती. म्हटलं चला भरपूर दिवस झाले हाताला स्क्रब पण नाही केलं होतं. अगोदर स्क्रब करून घेते. स्क्रब ह्यासाठी करावं लागते, कारण की आपण भलाही हातपाय व्यवस्थित धुतो, घासतो पण. तर पण तरी पण जे डस्ट स्किन आहे ना, जे धूळ वगैरे आहे ना, ते बरोबर निघत नाही आणि क्लीन होत नाही. आणि स्क्रबनी कसं असते, की पूर्ण एकूण एक आपलं जे रोमछिद्र असतात ना, आपल्या हाताला, आपल्या पूर्ण बॉडीला असतात, पण आपल्याला दिसत नाही. तर एवढे जे रोमछिद्र असतात त्याच्यातलं पूर्ण गंदगी पूर्ण क्लीन करून टाकते आणि काढून घेते. तर तुम्हाला असं वाटेल की ताईकडे पार्लर आहे, तर म्हणून घरचेच प्रोडक्ट वगैरे राहते तर म्हणून यूज करते, पण तसं नाही. मला शिकायला 5 वर्ष होते, पण हो, मला लग्नाच्या अगोदरपासून स्वतःची काळजी घ्यायला खरंच खूप आवडते. पहिले ते हाताची, चेहऱ्याची अगोदरपासूनच आहे. तर मी मुलतानी मिठीचा पेस्ट, त्याच्यामध्ये टोमॅटो, गुलाबजल वगैरे असे टाकून अजून त्याच्यामध्ये एक चंदन पावडर वगैरे ॲड करून वगैरे लावायची आणि लग्न झाल्यावर सुद्धा पण फेशियल वगैरे फार म्हणजे करायची. तेव्हा तेवढा नॉलेज नव्हता फेशियलचा वगैरे. तर पण करत राहायची आणि होम रेमेडी करत राहायची. पण स्वतःची काळजी घ्यायची आणि हे असे पूर्ण क्लीन करून घेत आहे, कारण की जेथे-जेथे ना आपली स्किन अशी जमा होऊन राहते, जसं आपल्या बोटांजवळ, आपल्या एल्बोजवळ येथे स्किन आपली जमा होऊन राहते आणि तिथे सर्वात जास्त काळवटपणा वाटते आणि दिसून पण पडते आणि आपण कितीही घासलं तरी पण ते बरोबर निघत नाही. तर स्क्रबनी कसं राहते, की पूर्ण थोडं आपण हात वगैरे झालं, थोडं जास्त स्क्रबनी क्लीन होऊन जाते. साध्यापेक्षा म्हणजे आपण असं धुतो वगैरे त्याच्यानं तेवढं क्लीन होत नाही, पण स्क्रबने वगैरे थोडं क्लीन होऊन जाते. तर इथं अंगठी वगैरे काढलेली आहे, जी मी डेली यूज करते. ते पण काढून जागा क्लीन करून घेतलेली आहे, कारण की त्या भागातसुद्धा स्किन आपली वेगळीच अशी पांढरी आणि अशी स्किन जमा होऊन राहते. तर मी त्याला पण क्लीन करून घेतलेलं आहे. तर फायनली माझी अंघोळ वगैरे झाली आणि आणि हे बघा हाताची टॅनिंग डायरेक्ट अंघोळ करतानाच पूर्ण त्याला वॉश केलेलं होतं आणि आता हे विदाऊट फिल्टरचं आहे. अगोदर फिल्टर होतं. बघा किती टॅनिंग निघालेली आहे आणि खरंच खूप क्लीन वाटत आहे. तर आपल्याला कसं आहे, आपल्याला क्लीन करत राहावं लागते. नाही तर जर एका टायमाला जर भरपूर टॅनिंग जर झाली ना, तर खरंच क्लीन करायला खूप प्रॉब्लेम जाते आणि एकाएकी आपली टॅनिंग निघत नाही. तर म्हणून जशी टॅनिंग झाली तर आपण त्याच्यावर काही ना काही लावलं, जे टॅनिंग रिमूव्हचं राहते, तर लवकर क्लीन होते. नाही तर त्या पॅचेस असे पळून जाते आणि इथे क्लीनवाला फार अवघड जाते. आणि जसं आपण जेवढं क्लीन राहिलं ना, तर बघा आपलं माइंड, आपलं मन खरंच खूप आपल्याला फ्रेश वाटते आणि छान वाटते आणि आपल्याला खरंच काम करण्याची पण आपल्याला थोडंसं उत्साहितपणा वाटते.
तुम्ही एखादी वेळा पार्लरमध्ये जा, छान वॅक्स करा, थ्रेडिंग करा, क्लीनअप करा, हेअर कट करा. बघा तुम्हाला किती छान आणि खूप असं पॉझिटिव्हिटी वाटते आणि खूप सुंदर म्हणजे तुम्हाला असं अनकम्फर्टेबल कुठे वाटणार नाही. तर तशाच प्रकारे आपल्याजवळ पॉझिटिव्ह एनर्जी येते. तुम्ही जर एखाद्या गधाड्यासारखे जर राहिला ना, तर तुम्हाला काम करण्याची पण इच्छा होणार नाही. तसंच तुम्हाला जर कोणतं काम तुम्ही हातामध्ये घेतलं ना, तर ते सुद्धा पण आपण त्याच पद्धतीनं करू, की असू दे आपण नंतर करू, आता नाही करू. राहिला तो पसारा राहिला तसाच. तर असं राहते आणि तुम्ही जर टॉप टिप राहिल्या, व्यवस्थित राहिल्या, तर मी असं नाही म्हणत, की जे घरी राहतात त्यांना सर्व गोष्टी पॉसिबल आहे करायला. पण जे कामाला जातात त्यांना वेळ नाही मिळत. तर तुम्हाला एक तरी दिवस वेळ मिळते ना, घरचे कामं आवरून स्वतःसाठी कम से कम अर्धा तास तरी काढा. कारण की आपण जर स्वतः जर ठरवलं ना, की स्वतःला वेळ देऊ, तर आपण खरंच देऊ शकतो. आणि जर स्वतः जर ठरवलं, की नाही माझ्याकडे वेळ नाही, मी स्वतःला वेळ देऊ शकत नाही, मला घरचं बघायचं आहे, मुलांचं बघायचं आहे, तर ते स्त्री खरंच आणि आपण आपल्या माइंडला सांगून दिलं, की मला वेळ नाही, तर खरंच आपण स्वतःला वेळ काढूच नाही शकत. म्हणून स्वतःला वेळ द्या आणि हे थोडं मसाज करून घेत आहे. मसाज झाली, की थोडं मला बरं वाटते. आणि आता जशी-जशी आपली एज पण वाढते, तर माझी एज आहे 34. आता मला सुरू झालेलं आहे 34. तर मे महिन्याच्या 25 तारखेला माझा बर्थडे होता, पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही सेलिब्रेशन वगैरे काही केलं नाही आहे. ह्यावेळेस काही झालं नाही कारण की तब्येत ठीक नसल्यामुळे. पण असो काही हरकत नाही. तरी पण छोटासा केक आणून आम्ही सेलिब्रेशन केलं. पण मी त्या अवस्थेमध्ये नव्हती म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे टाकला नाही. तर हे अशी पूर्ण सर्व झाल्यानंतर अशी थोडं टॅप-टॅप करून घेते कारण की टॅप-टॅप केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरू होते आणि ब्लड सर्क्युलेशन सुरू झालं ना, तर चेहऱ्याचं तेजपणा पण छान असं बाहेर दिसून पडते आणि स्किन पण छान अशी आपली चमकते. तर सनस्क्रीन तर अप्लाय केल्याशिवाय माझा असं कोणताच दिवस जात नाही कारण की सनस्क्रीन करते. माझा चेहरा पहिलं खरंच खूप म्हणजे अगोदर खूप खराब होता. जेव्हा मी पार्लर लाईनमध्ये जेव्हा यायची होती ना, तेव्हा स्किन केअर वगैरे फक्त मला तेवढं काही कळायचं नाही. पण हो जेवढं कळायचं तेवढं करत होती. पण सनस्क्रीन वगैरे काही तेवढं अगोदर होतं नाही. आता सर्वांनाच माहीत आहे, लहान-लहान मुलांनासुद्धा, की CTM करणं फार गरजेचं आहे. अगोदर तेवढं काही होतं नाही. तर हाताला सुद्धा राहिलेलं सनस्क्रीन वगैरे लावून घेते. कारण की हाताला पण माहीत आहे, की टॅनिंग येते. तर जसं चेहऱ्याला येते तसं हाताला येते. तर मग मी जे काही आपल्या हाताला जे उरलेली काही राहते ना, तर मी ते थोडंफार हाताला वगैरे पण लावून घेते. आणि फायनली टिकली लावून माझं सर्व कंप्लीट करत आहे. तर अशाच प्रकारे माझे ब्लॉग बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमच्यासाठी मी अजून नवीन असाच ब्लॉग घेऊन येईन. तोपर्यंत बाय.